जाऊ दे, मी नाही बोलणार तुझ्याशी. आता बोलच. का बोलवलं? नाही, मला नाही बोलायचं तुझ्याशी. चुकलं बाबा माझं. मग तर झालं. काकांकडे खेळणं नेलं होतंस? हो, सचिन करता नेलं होतं. मग मला नाही बोललीस? तू त्यात काय सांगायचं? आणलं होतंस कुठून? आता ते तुलाही माहिती की कुठून आणले, तरी हा प्रश्न विचारतेस. हे वागणं तिरकस नाही. शिकार पकडायला जाळ टाकावं ना तसं बोलतेस तू. मीने विषयांतर करू नकोस. पैशांच्या बाबतीत भाऊ मामाशी व्यवहार करायचा नाही असं बजावून सांगितलं होतं ना तुला मी. हा, पण का नाही करायचं? त्याला 4 पैसे सुटत असतील तर? तू विम्याचं प्रकरण विसरलीस का तू? आता विम्याचा दाखला किती वेळ देणार आहेस तू? त्यातली पै भाऊमामाने परत केली ना. वा, उपकारच झाले. शिवाय त्या कारचे पैसे मी माझ्या पगारातनं दिलेले आहेत. मीने, घरात ना कधी पैसे घेत नाहीस तू? नकोय ते मला. अगदी जेवायचे पैसे सुद्धा ना मोजून देत जाईल. असं बोलण्यानी ना घरं पडतात ग. अशी 8 रनात का शिरतेस तू? इथे जे काय आहे ते सगळं तुझंच आहे ना. नकोय मला ते. नकोय, पैसे नकोयत, माणसंही नकोयत का? लाचारी करावी लागणार असेल ना तर ती सुद्धा नको. अगं, असं डोक्यात राग घालून घेण्यासारखं काय बोलले ग मी? इतके दिवस भाऊ मामाशिवाय तुझं पान हलत नव्हतं. अलीकडे त्याला घरात यायला सुद्धा बंदी. कोणी केली बंदी? हा, कोणी केली बंदी? नेहमी सारखा तर येतो तो. फक्त पैशाच्या बाबतीत त्याचा इतके वेळा वाईट अनुभव आल्यानंतर सुद्धा आपण शहाणा व्हायचं नाही का? त्या कारचे फक्त 50 रुपये घेतले माझ्याकडनं. अगं, इतकी चांगली कार बाजारात मिळते याचा पत्ता तरी होता का तुला? इतकी चांगली वस्तू तू आणून देतो हे दिसायचं नाही तुला. नाही म्हणजे इतके दिवस दिसायचं, अलीकडे दिसेन असं झालंय. आणि त्याचं का होतंय ना ते माहितीये मला. का 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 होतंय? त्याची गरज नाही तुला आता. काकांकडे एक फोन केला की कामाची सगळी व्यवस्था होते. मीने, असा विपर्यास करू नकोस बरं. भाऊचं आणि माझं नातं तोडायचं म्हणलं ना तरी तुटायचं नाही ते. फक्त तो आता इतकं खोटं वागायला लागला तरी आपण सावध व्हायचं नाही का? म्हणून त्याच्याबरोबर पैशाचे व्यवहार नाही करायचे. हो, नाही करायचे, कारण मग घोटाळे सुरू होतात. आई, मला वाटतं इथे आपले मतभेद आहेत. चालू द्या मग, चालू द्या ना, जे चाललंय ते चालू द्या. पण त्यांनी जर फसवाफसवी केली आणि तू माझ्याकडे तक्रार घेऊन आलीस ना तर मी तुझं अजिबात ऐकणार नाही. तक्रार नाही आणणार. मग तर झालं. म्हणजे मी जर एवढी दूरची वाटत असेल ना मग काही बोलायलाच नको. मग तू म्हणशील की काकांकडे जाऊ नको. मीने, अगं तुझे सख्खे काका आहेत ग, ते जीव टाकतात तुझ्यासाठी. भाऊ मामाचा सुद्धा तेवढा जीव आहे माझ्यावर. जवळ पैसे नाही म्हणून जगाला ते दिसत नाही. हॅलो, कोण बोलतोय? मी कोण? मी सचिन मोडक. आपण कोण बोलताय? सच्चू, अरे मी बाबांच्या ऑफिस मधला उपेन काका बोलतोय. गुड मॉर्निंग उपेन काका. गुड मॉर्निंग सच्चू. बाबा काय करतायत? बाबा अंघोळ करतात, आई आमलेट करतीये आणि मी दप्तर भरतो. तुम्ही थोड्या वेळाने फोन करा. थँक्यू. सचिन, आता कोणाचा फोन आला होता का? हो, कुणाचा? त्या ऑफिस मधले उपेन काकाचा. अरे मग मला का नाही बोलवलंस? मी त्यांना थँक्यू म्हटलं होतं. छानच आहे म्हणे, थँक्यू म्हणालो होतो. हॅलो उपेन, मी बोलते. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. काय ऑमलेट झालं ना? हो हो झालं. अरे मला माहिती आहे, सच्चू दप्तर भरतोय, तुम्ही ऑमलेट करताय आणि सर अंघोळ करतायत, हो ना? वात्रट झालंय. कोण? कोण काय, आमचं सचिन. मॅशी आता छान बोलला तो. आज सकाळी सकाळीच फोन केलास? हा मॅम, म्हणजे सगळ्याच गोष्टी ऑफिसमध्ये बोलता येत नाही ना, आणि एका अर्थानं सरांऐवजी तुम्ही फोनवर आला ते बरंच झालं. अरे बापरे, असं एवढं सिरियसली माझ्याशी काय बोलायचंय? छे, तसं काही नाही, पण खूपदा वाटतं ना की आपण आपल्या फिलिंग्स अशा स्पष्टपणे व्यक्त कराव्यात. मॅम, खरंच सर म्हणजे मला अगदी धाकट्या भावासारखं वागवतात. त्यांनी माझ्यात काय बघितलं कुणास ठाऊक.
कदाचित तुझ्यात 15 वर्षापूर्वीच्या स्वतःलाच बघत असतील. शक्य आहे. म्हणजे बघा ना, माझी काहीही ओळख नसताना मला नोकरी दिली, अगदी आउट ऑफ द वे जाऊन मला वाटेल ती मदत करतात. खरंच मॅम, माझ्यावर इतका विश्वास टाकतात. आता परवाचीच गोष्ट घ्या ना, म्हणजे ती मोडक, म्हणजे त्या मिस मोडक, त्यांच्या त्या पुतणी आहेत ना, त्या आमच्या ऑफिसमध्ये आल्या होत्या. तर सरांनी त्यांच्या कारची चावी मला दिली आणि त्यांना मला सोडायला सांगितलं. म्हणजे बघा ना, त्यांची पुतणी जिचं लग्नही झालेलं नाही, म्हणजे जमलेलंही नाही. म्हणजे मला तरी असं वाटतं, म्हणजे मला माहीत नाही की जमलं आहे की नाही. अच्छा मिस्टर उपेंद्र ताम्हाणे, आता तुमची गाडी रुळावर आली तर खरं ना? मॅम, म्हणजे तुम्ही तुझं काम ओळखलं मी. वहिनी, ती एंगेज्ड आहे का? नाही ना? तुला काय ऐकायला आवडेल? नाही. मग मला कोणाचं मन मोडवत नाही. थँक्यू सो मच वहिनी. म्हणजे मला वाटलंच की ही मुलगी एंगेज असूच शकत नाही. म्हणजे डोळ्यातूनच कळतं ना. अहो, साधं शेकँड काय, पण माझ्या नजरेला नजर द्यायला सुद्धा ती तयार नव्हती. इतकं निरागस वागणं, जेवढ्याच तेवढं बोलणं, अगदी सरांची पुतणी शोभत होती. वहिनी, मी फ्रँकली सांगतो, मला तिला प्रपोज करायचं आहे. वहिनी, मला तिला मागणी घालायची आहे, कुणी दुसऱ्याने घालायच्या. वहिनी, मी रात्रभर जागा होतो. अगदी उजाडल्यावर फोन करणं चांगलं दिसणार नाही म्हणून मी आत्तापर्यंत कशी बशी कळ काढली. वहिनी प्लीज, म्हणजे अशा केसेसमध्ये उशीर करून चालत नाही ना. म्हणजे वहिनी, मला आश्चर्य वाटतं की ही मुलगी अजून कुणाच्याच नजरेत कशी पडली नाही. मला वाटतं कदाचित माझ्यासाठीच राखून ठेवली असावी. म्हणजे मी तरी अजून कुणाचाच विचार करू शकत नाही. वहिनी सॉरी, म्हणजे मीच बोलत चाललोय, तुम्ही काहीच बोलत नाही यात. इतकं झपाटून जाणं बरं नव्हे उपेंद्र. तुम्हाला अजून बरंच जग बघायचंय. आमची मिनी हुशार आहे, गुणी आहे, देखणी आहे, पण तिचं आणि तुमचं लग्न होणं एकतर्फी तुमच्यावरच अवलंबून नाही आहे. हो, तेही खरंच. म्हणजे तिनेही मला पसंत केलं पाहिजे, मान्य आहे मला. तसं तुमच्यात पसंत न करण्यासारखं काय आहे म्हणा, पण इतरही अनेक गोष्टी असू शकतात ना. आणि मी लग्न करेन तर मी निशीच असं म्हणणं आहेत की तिची आणि तुमची ओळख तरी किती आहे. बघा, दिसणं म्हणजे सर्वस्व नव्हे, तिचा स्वभाव कसा आहे ते जाणून घ्या. तिचं आणि तुमचं पटेल की नाही याचा विचार करा आणि मग काय ते ठरवूया ना. बरोबर आहे. थँक्स वहिनी. पण वहिनी, माझं मिनीबद्दलचं फिलिंग, म्हणजे इच्छा, म्हणजे डिसिजन म्हणा हवं तर, पण ते सरांपर्यंत पोचवाल ना प्लीज. हो हो नक्की. आणि वहिनी, तिचं खरंच कुठे जमलेलं नाही आहे ना? मला वाटतं उपेन, मी मगाशीच याबद्दल बोलले आहे ना. हो, थँक्स वहिनी. मॅम, ठेवू? हो. या ना, नमस्कार करते. ठीक आहे. आहे ना भैया? हो आहे ना. अहो, लवकर खाली या. कोणाला पाहत आहे का? या ना, या. काय सचिन? सचिन, कोण आलं आपल्याकडे? शाबास. प्रख्यात फोटोग्राफर लालजी मोडक. भावाच्या घरचा रस्ता चुकले की काय? नाही, ठरवून काही भेट होत नाही. म्हटलं अचानक यावं. खरं सांगू का, आपली भेट बाहेर होते रे, पण या इंदूला भेटायचं म्हणजे घरीच यायला पाहिजे. बापरे, माझं भाग्यच म्हणायचं. बसा, मी आलेच. काय रे भैया, वास्तुशांतीनंतर मला वाटतं मी पहिल्यांदाच येतोय तुझ्याकडे. हो, माझा तर विश्वासच बसत नाही की तू माझ्या घरी आलाय. ये बस. असाच अचानक पुण्याला अनुमनुकडे गेलो. काय? हो. म्हटलं येताना तुझ्याकडे यावं. अरे बघ, आमचं वेळेचं गणित वेगळं आहे. तुला ऑफिस, याची शाळा. अरे तू आलायस म्हटल्यावर कसली ऑफिसची कामं, आणि याची काळजी करू नकोस. मी ड्रायव्हर बोलायला पाठवेन. सचिन, काकांना टाटा करा. टाटा. नीट जा बाबा. बस.
आज मात्र मी तुला अख्खा दिवस सोडणार नाही हं. दिवसभर इथेच थांबायचं, मस्त गप्पा मारायच्या. आज भैया तू म्हणशील तसं. काय म्हणते आप्पाजी, आज कसं काय येणं केलं? अरे बरं झालं बाबा, देवासारखा इथं ऑफिसात भेटलास, नाही तर घरीच येणार होतो तुझ्या. माझ्या घरी? हो. काही विशेष? अरे विशेष आहे म्हणजे बघ जरा, चल आपण आधी कुठेतरी चहा पाणी करू. चल. अहो नाही नाही असं करू नको बाबा, या गरीब बापाचं गारण ऐक, ऐक माझं गारण. दोन शब्द बोल माझ्याशी, मग तुला जिथं जायचंय तिथं जा ना. हा चल चल चल. नाही चल तू. काय गुरुबद्दल आहे का आपल्या? वा, आमच्या गुजू वहिनीने ऑमलेट फर्स्ट क्लास केले. राजी, तुझ्या त्या वियर्ड बॅकग्राऊंडचं काय झालं? काही सुचलं का? वियर्ड बॅकग्राऊंड ही का भानगड आहे? सांगतो. अगं, लालजीकडे एक साड्यांच्या जाहिरातीचं चॅलेंजिंग काम आलेलं आहे, पण त्या क्लायंटला मॉडेलच्या बॅकग्राऊंडला काहीतरी वियर्ड पाहिजे. तर त्या वियर्ड बॅकग्राऊंडच्या लालजी सध्या शोधात आहे. काय एखाद्या गोष्टीच्या असं पाठीमागे लागलं ना की हवं ते काही सुचत नाही. काही काही वेळा विचार न करणं हीच विचार करण्याची सगळ्यात उत्तम पद्धत आहे असं वाटतं. सबकॉन्शियस लेवलवर कसली तरी भुणभुण चालू असते, नेणिवेच्या पातळीवर काहीतरी घडतं आणि मग जादू झाल्यासारखं एकदम सुस्त काहीतरी. आता सुस्त तेच का सुस्त आणि कसं सुस्त हे काही सांगता येणार नाही, पण आतून दाद येणं महत्वाचं. म्हणजे इतरांनी किती माना डोलवल्या तर काही खरं नाही. आतली दाद जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सगळं व्यर्थ. वा, तुला एक कल्पना सुचवायची होती लालजी. अलीकडेच मी मून रोवर मधनं घेतलेली चंद्राच्या पृष्ठभागाची काही चित्र पाहिली. तुला हवी तशी वियर्ड वाटली मला ती. या मून सरफेसचा तुला काही उपयोग होईल का? तुझी सूचना इंटरेस्टिंग आहे, पण आतून दाद येणारी नाही. चांगल्या हेतून सूचना केलीस, पण खरं सांगू का, अशा सूचनांचा उपयोग होत नाही. हे बा भैया, दुसऱ्याच्या मदतीनं शोध घेता येत नाही. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसं थोडंसं आहे. अजून आणू का? म्हणजे काय? आणच. पंडित, विशेष काम असल्या बिगर मी तुझा टाइम बर्बाद करन का? तुझ्या या दोस्तानं, माझ्या पोरानं माझ्या तोंडाला काळं फासायचं ठरवलंय का रे? का काय केलंय गुरुनाथनं? पंडित, तू त्याचा लहानपणापासूनचा दोस्त, ह्याचं काही कमी लाड केलं का रे का मी? अहो कशाला सांगताय तुम्ही हे आप्पाजी? अहो 7 वर्षाचा होता तेव्हा आई गेली त्याची. तरणा बांड होतो तेव्हा मी लय पोरी सांगून यायच्या, पण नाही, लग्नाचा विचार सुद्धा नाही केला. का? ह्या पोराचे हाल नको होत म्हणून. अहो पण ह्या सगळ्याची गुरुनाथला जाणीव नाहीये असं समजू नका तुम्ही. तू मला सांग पंडित, आमचा ट्रान्सपोर्टचा धंदा 40 ट्रक आहेत. किती? 40 आहेत. 40. माझे 2 भाऊ याच धंद्यात आहेत, त्यांची पोरं याच धंद्यात आहेत. मला सांग, गुरुची या धंद्याला गरज होती का नव्हती? होती. आपलं होती. मग पण पोरगा हुशार आहे, शिकतोय म्हणला. भाऊ म्हणला याला कॉलेजात टाक. जाऊ दे कॉलेजात. अरे जाऊ दे ना म्हणलं, आपलं काय जात आहे, काय कमी आपल्याला, जाऊ दे कॉलेजात. कुठं नापास नाही हा झाला, सरळ, अगदी सरळ ग्रॅज्युएट झाला. अहो नुसता ग्रॅज्युएट नाही आप्पाजी, अहो त्याला फर्स्ट क्लास मिळाला अख्ख्या युनिव्हर्सिटीमध्ये. म्हणजे सगळ्या मुलांच्या मध्ये पहिला आला तो. म्हणून काय झालं? पहिला आला म्हणून काय झालं? असं करायचं ते ना, असं करायचं. अहो पण आप्पाजी काय झालं हे कळल्याशिवाय मी कसं सांगणार कसं करायचं ते? साखरपुडा झाला होता, या दसऱ्याला लगीन होतं. आता हा गडी म्हणतो लगीन करायचं नाही म्हणून. काय? गुरुचा साखरपुडा झाला होता? खोटं बोलतोय का काय मी? नाही म्हणजे कधी झाला होता, कोणाशी झाला होता? गुरुला दाखवूनच पोरगी पसंत केली होती. अरे नापसंत करण्यासारखं काही नव्हतंच ना तिच्यात. एकदम देखणी, बाप पैसवाला. तुला तर माहिती आहे पंडित, एक तर आमच्या जातीत शिकलेल्या पोरी खूप कमी. आता गुरुला शिकलेली पोरगी हवी म्हणून ही मॅट्रिक झालेली पोरगी बघितली. अरे इतकंच कशाला, गुरुशी बरोबरी व्हावी म्हणून तिच्या बापानं तिला कॉलेजात धाडलं.
काय म्हणताय काय? मग अहो म्हणजे ही मुलगी मंदा तिचं नाव. हा मंदा, ती मॅट्रिकला असल्यापासून यांचं लग्न ठरवलंय. आणि आता तुझा हा दोस्त तो म्हणतो मी लग्न करणार नाही, लग्न मोडलं. अरे तिचा बाप बोंबलतो ना माझ्या नावानं तिथं. लोक तोंडात शेण घालतील रे माझ्या समाजात मला तोंड दाखवायला नको. 2 पोरी अजून उजवायच्यात माझ्या. मला सांग लोक त्यांच्या दारात तरी उभं करतील का रे मला? नाही खरंय तुमचं म्हणणं आप्पाजी, पण मी गुरुनाथला समजावतो. नाही पण गुरुनाथचा साखरपुडा झालाय हे त्याने मला सांगितलं कसं नाही? तुझा दोस्त चेंबूरला ब्लॉग बघतोय ते तरी सांगितलं का त्यानं तुला? चेंबूरला ब्लॉग बघतोय तो? कोणासाठी? अरे तेच तर म्हणतोय मी, कुणासाठी? कोण जाऊन राहणार आहे तिथं? आता तुला आमचा बंगला माहितीये केवढा मोठा आहे? 10 खोले. 10 किती? 10 आहेत का नाही? मग अरे प्रत्येकाला एकदम सेपरेट खोली आहे. याची खोली बघ जा, गच्चीवर एकदम मरीन ड्राईव्ह सारखी. आणि हाल, अरे 100 माणसं आईस पाईस बसतील एवढा मोठा हाल आहे काय? हो खरंय, तुमचा हॉल खूप मोठा आहे. मग कशापायी हा चेंबूरला तू बलाक बघतोय? कशापायी साखरपुडा झालेलं लग्न मोडतोय? कशापायी? मला खूप काळजी वाटतं रे पण. अरे याला कुणी चिटूक तर नसेल ना केलं? हा, हुडका बाबा, काय चाललंय ते हुडका. तुला सांगतो कधी कधी वाटतं की हा वक्री शनीचा प्रताप असणार. वाटतं एकदा शनी असा बाहेर आला ना की मग सगळं कसं एकदम अगदी पद्धतशीर होईल. पण नाही रे, काळजी वाटते. बापाचं काळीज आहे बाबा. काळीज कसं लक करतं. नाही पण आप्पाजी तुम्ही काहीही काळजी करू नका. एकदा जर्मनीला जायची वेळ आली ना की अगदी सुतासारखा सरळ होईल बघा. म्हणजे तुला ही पण खबर नाही? तू कसला रे त्याचा दोस्त? हा, बोडक्याचा? अरे गुऱ्या जर्मनीला जायचं नाही असं म्हणतोय. आता बोल. लालजी, आतापर्यंत तरी सगळं माझ्या मनाप्रमाणे जमतंय. माझ्या कल्पनेप्रमाणे उपेन आणि मिनीची पहिली भेट झकास झाली. माझ्या अपेक्षेप्रमाणेच उपेनला मिनी प्रचंड आवडली. बस या एका बाबतीत माझ्या हाताला यश यावं. हे लग्न जर जमलं ना तर अगदी थाटात करू लालजी. अरे तुझ्या घरचं एकूण ते कार्य आहे. माझ्या मनातलं सांगू? बोल ना. या उपेनला स्वतःचा धंदा काढून द्यायचा माझ्या मनात आहे. अरे आपल्या जावयाची स्वतःची फर्म हवी. हा उपेन माझे पैसे सरकारने लावेल याची मला नक्कीच खात्री आहे. हे बघ भैया, आता तू म्हणतोस तसा तो पोरगा मेहनती, अदबशीर आणि हुशार असेल तर तुझ्या पैशाचं तो नक्कीच चीज करेल. हे बघ, मला तर तुझी ही कल्पना पूर्णपणे मान्य आहे. हा, हे घे. चारू? अरे चारूच ना तू? तुम्ही? अगं काय, किती दिवसात तू आलीच नाहीस? मिनीचं आणि तुझं काही बिनसलं तर नाही ना? बिनसाला भेट व्हावी लागते ना. म्हणजे हल्ली मिनी मला क्वचितच भेटते आणि भेटली तरी पूर्वीसारखं मोकळेपणाने बोलत नाही. म्हटलं ठीक आहे, आपली गरज नसेल आता. असं कसं चारू? अगं त्यावेळी तू होतीस ना म्हणून मिनी आज अमृत दिवस काढतीये. आणि ही ती विसरली ना तरी मी विसरलेली नाहीये. आणि ती विसरलेली नाहीच आहे ग. पण आमची मिनी तर तुला माहितीये थोडीशी चंचल आणि मनस्वी. आणि त्यात प्रेमात पडल्यावरती तर विचारायलाच नको. झालं असेल थोडंसं दुर्लक्ष. प्रेमात पडल्याचंही तुम्हाला सांगितलं? प्रेमात म्हणजे अगं तसं ते झालं तर अरेंज मॅरेजच होईल. ते मिनीचे मुलुंडचे काका आहेत ना. हा, म्हणजे बोलण्यात उल्लेख करते त्यांचा ती. हा, त्यांनीच तिची आणि त्याची गाठ घालून दिली. त्याची? हो. त्याची म्हणजे कोणाची? उपेनची. उपेन ताम्हाणे त्याचं नाव. आर्किटेक्ट आहे. तिच्या काकांच्याच फर्म मध्ये. दिसायला देखणं आहे. दोघेही जाम खुश आहेत एकमेकांवरती. जमलं तर पुढच्या वर्षीच लग्न करण्याचा विचार आहे. एकदा का लग्न झालं ना की मग गाडी सगळी मार्गाला लागेल बघ. अर्थात हे सगळं जमून आल्या तरच्या गोष्टी आहेत. आलेच मी. हो गे.
चल झालं चल. आणि तू एकदा घरी येऊन जा ना. उपेन आपल्या मिनीवर अक्षरशः मॅट झालाय, सांगितलं ना मी तुम्हाला. अहो त्याशिवाय का तो सकाळच्या प्रहरी इंदूला फोनवर मस्का लावत बसेल. अरे पण म्हणून काय तू त्याला स्वतंत्र फॉर्म काढून देणार? त्याच्या धंद्यासाठी तू पैसा खर्च करणार आणि आपल्या मिनीने उपेनला नकार दिला म्हणजे? तरी सुद्धा एका कर्तबगार तरुणाच्या व्यवसायाला आरंभ करून दिला, हे समाधान तर असेल ना. आणि बहिणी, मिनी उपेनला नकार देईल असं मला नाही वाटत. अहो दोघं एकमेकांवर खुश आहेत. मध्ये 24 वर्षापर्यंत लग्न करायचं नाही म्हणते, त्याचं काय करणार आहेस? वहिनी, मिनीला म्हणावं 22 वर्षानंतर मुलीची शान कमी होते. माझा सल्ला ऐकणाऱ्यातली मुलगी आहे का ती? लगेच फुरंगटून बसेल. विचित्र स्वभाव आहे तिचा. माझा ऐक भैया, उगाच घाई करू नकोस रे. आधी तुम्ही माझं ऐकून घ्या. हे बघा वहिनी, या फर्म मध्ये इंदू भागीदार असेल. अहो 2 फर्म असल्या तर इतर व्यावहारिक फायदे बरेच असतात. एवढंच सांगतो, मी जो आरंभला आहे ना तो सगळाच परमार्थ नाही. वहिनी, दोघे एकमेकांना अनुरूप आहेत. सुखी व्हावे तसं वाटतं. सुखाचं काही सांगू नकोस भैया. मिळवून देता येत नाही अशी ती जगात एकच गोष्ट आहे.